अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे एका सकाळी एका अत्यंत धक्कादायक घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली। रक्षा विसर्जनाच्या विधीसाठी नदीकाठी जमलेल्या जनसमुदायावर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये तब्बल 52 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजेच्या सुमारास येळवडे येथील नदीकाठी रक्षा विसर्जनाचा विधी पार पडत होता। या विधीसाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधी सुरू असताना झाडावर असलेल्या मधमाशांचा थवा अचानक आक्रमक झाला आणि त्यांनी थेट गर्दीवर हल्ला केला। मधमाशांच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे विधी सुरू असलेल्या ठिकाणी एकच धांदल उडाली। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी सैरावैरा धावण्यास सुरुवात केली। अचानक झालेल्या या हल्ल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। काहींनी नदीपात्रामध्ये उड्या घेतल्या तर काहींनी जवळच्या झाडाझुडपांचा आसरा घेतला, मात्र तोपर्यंत 52 जणांना मधमाशांनी डंक मारून जखमी केले होते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तातडीने राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार सुरू केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। उन्हाळ्याच्या दिवसात नदीकाठी किंवा झाडांच्या सावलीत जमताना मधमाशांची पोळी असण्याची शक्यता असते। अशा वेळी धूर किंवा मोठा आवाज टाळून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।